माँसाहेबांच्या राजवाड्यापासून या ठिकाणी बऱ्याचशा पायऱ्या चढून आल्याच्या नंतर आपल्याला पहिला दरवाजा लागतो, तो मेना दरवाजा. मेना दरवाजातून आत गेल्याच्या नंतर डाव्या बाजूला आपल्याला महाराण्यांचे महल व उजव्या बाजूला अष्टप्रधानांचे वाडे व धान्य कोठार लागते. या ठिकाणी आपल्याला हे ढासळलेल्या अवस्थेत दिसणारे वाडे हे त्या काळातील महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यांच्यासाठी हे वाडे बांधून देण्यात आलेले होते. महाराण्यांच्या या कक्षामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर या किती भव्य व दिव्य आहेत हे आपल्याला लक्षात येतं. या कक्षाच्या मागील बाजूस आपल्याला टॉयलेट दिसून येतात. 350 वर्षापूर्वी या कक्षांना टॉयलेटची व्यवस्था होती. हे कक्ष आपल्याला एकमेकांना आतून जोडलेले आहेत. आपण सहज एका कक्षातून दुसऱ्या कक्षामध्ये जाऊ शकतो. कक्षातून बाहेर निघाल्याच्या नंतर आपण येऊन पोचतो ते या धान्य कोठाराजवळ. गडावर लागणारं धान्य हे या कोठारामध्ये साचवलं जायचं. या धान्याच्या कोठारावरच्या वरील बाजूस आपल्याला लोखंडी जाळ्या टाकलेल्या पाहायला भेटतात. या सुरक्षिततेच्या कारणास्तव टाकल्या गेलेल्या आहेत. हे कोठार अतिशय खोल व आतमध्ये रुंद असं आहे. त्या काळात वर्षभर पुरेल एवढं धान्य या कोठारामध्ये साठवलं जात असे. खालील बाजूस आपल्याला ढासळलेल्या अवस्थेत काही खोल्या पाहायला भेटतात. राजांच्या या गडावर आल्याच्या नंतर एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा आपल्याला भेटते. हा गड पाहत असताना आपण कल्पना करायला लागतो की हा गड 350 वर्षापूर्वी किती भव्य आणि दिव्य असेल ते. इथून आपण पुढे जातो ते सिंहासन असणाऱ्या जागेकडे. आपण पुढे येतो ते टंकसाळ खोलीच्या येथे. या टंकसाळ खोलीमध्ये त्या काळी शिवकालीन नाणे हे बनवले जात असे.
तेच नाणे चलनामध्ये वापरले जात होते. या ठिकाणी आपल्याला या किल्ल्यावरील बऱ्याचशा इमारती या ढासळलेल्या अवस्थेत दिसतात. सन 1818मध्ये इंग्रजांनी हा रायगड किल्ला जाळून टाकला. हा किल्ला जवळपास 11 दिवस जळत होता. या ठिकाणी या किल्ल्यावर बरेचसे सागवान काम होते. आपल्या हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून हा रायगड किल्ला ओळखला जात असे. पुढे आपण येतो ते किल्ल्यावरची अत्यंत महत्त्वाची अशी जागा, ज्या ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राजवाडा होता. शिवाजी महाराजांचं वास्तव्य याच वाड्यावर याच ठिकाणी होतं. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या महत्त्वाच्या काळात वास्तव्य याच ठिकाणी याच जागेवरती केलं. 3 एप्रिल 1680ला महाराजांनी देह ठेवला. महाराज रयतेला सोडून गेले. तीही हीच जागा. याच ठिकाणी सिद्धी व मी नतमस्तक झालो व दर्शन घेऊन पुढे निघालो. पुढे आपण येतो ते खलबतखान्याच्या खोलीजवळ. या खलबतखान्याचा वापर हा त्या काळी एखाद्या महत्त्वपूर्ण मोहिमेची आखणी करण्यासाठी किंवा जे गुप्तचर या गडावरती गुप्त माहित्या घेऊन येत होते त्याची बैठक या खलबतखान्यामध्ये होत असे. खलबतखान्याच्या खोलीकडे जाण्यासाठी अतिशय अरुंद अशी वाट आहे. या ठिकाणी या खोलीमध्ये अतिशय गडद असा अंधारा आहे. या ठिकाणी 5 ते 6 माणसं बसू शकतील एवढी जागा आहे. त्या काळी महाराजांमध्ये व मावळ्यांमध्ये मोहिमेविषयी या ठिकाणी खलबतं व्हायची. या ठिकाणाहून आपल्याला गंगासागर तलाव व ही 7 मजली मनोऱ्याची इमारत पाहायला भेटते. पुढे आपण येतो ते सचिवालय असलेल्या जागेजवळ. त्या काळी जर इंग्रजांनी या किल्ल्याचं नुकसान केलं नसतं तर आज जगातली सगळ्यात सुंदर वास्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटली असती. आता आपली प्रतीक्षा संपली. आता आपण जात आहोत ज्या ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या ठिकाणी.
आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, स्वर्ण रत्न श्रीपती, शस्त्रार्थ शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवंतस्य स्वर्ण सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पते, हर हर महादेव. हर हर. या ठिकाणी सिद्धींनी महाराजांसमोर गारद दिली. इथे उपस्थित असणाऱ्या शिवप्रेमींनी तिचं तोंड भरून कौतुक केलं. पुढे आपण येतो ते नगारखान्याची ही इमारत असलेल्या ठिकाणी. आजही ही इमारत आपल्याला सुस्थितीत पाहायला भेटते. या इमारतीची उंची जवळपास 52 फूट इतकी आहे. या नगारखान्याच्या पायरीवर स्वराज्याची पायरी असा उल्लेख आपल्याला आढळतो. या ठिकाणाहून आपल्याला शिवकालीन बाजारपेठ व जगदीश्वराचं मंदिर हे स्पष्टपणे दिसू लागतं. या ठिकाणी आपण पुढे येतो ते होळीच्या माळावर. महाराजांच्या काळात या माळावरती होळीच्या दिवशी एक मोठी होळी पेटवली जात असे व महाराज स्वतः या होळीत एक नारळ टाकत असे. जो कोणी मावळा या होळीतून तो नारळ काढेल त्या मावळ्याला महाराज स्वतः आपल्या हातातलं 1.25 किलोचं सोन्याचं कडं बक्षीस म्हणून देत असे. या बाजारपेठेत त्या काळामध्ये घोड्यावरून खरेदी केली जात असे. म्हणून या बाजारपेठेची उंची ही जवळपास जमिनीपासून 5 ते 6 फूट एवढी आहे व तसेच जमिनीवरून चालणाऱ्या माणसांना खरेदी करता यावी म्हणून या ठिकाणी पायऱ्यांची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. बाजारपेठेतून आपण पुढे निघतो ते जगदेश्वराच्या मंदिराकडे. वाटेत आपल्याला हे वाडे पाहायला भेटतात. या ठिकाणी आत्ता उत्खननाचं काम चालू आहे. आपण पुढे येतो ते जगदेश्वराच्या मंदिराजवळ. या जगदेश्वराच्या मंदिरामध्ये महाराज रोज सकाळी व संध्याकाळी घोड्यावर बसून दर्शनासाठी येत असत. या ठिकाणी मंदिराच्या बाहेर दगडात कोरलेला हा नंदी आपल्याला पाहायला भेटतो. मंदिराच्या आत प्रवेश करताना चौकटीवर आपल्याला वरच्या साईडला गणपतीची मूर्ती पाहायला भेटते. मंदिराच्या आत प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला समोरच दिसते ती पहिली हनुमंतरायांची मूर्ती. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला महादेवाची पिंड पाहायला भेटते. ही पिंड स्वतः शिवाजी महाराजांनी या ठिकाणी स्थापन केलेली आहे.
या पिंडीला नतमस्तक होऊन आम्ही पुढे आलो ते जगदीश्वराच्या मंदिरासमोरच असणाऱ्या महाराजांच्या समाधीकडे. पुढे आम्ही महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक माणसाने या समाधीचं एकदा तरी दर्शन घ्यावं व या रायगडाला भेट द्यावी. या ठिकाणी महाराजांच्या समाधीच्या मागील बाजूस आपल्याला या वाघ्या कुत्र्याची समाधी पाहायला भेटते. समर्थ रामदास स्वामींनी महाराजांबद्दल सुंदर लिहून ठेवलेलं आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. आपण पुढे येत होते रायगडाचे शिल्पकार हिरोजी इंदलकर यांच्या पायरीजवळ. तब्बल 14 वर्ष दिवस रात्र एक करून हिरोजी इंदलकर यांनी या रायगडाचं काम पूर्ण केलं. हे रायगडाचं काम पूर्ण झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा रायगड किल्ला पाहिला व ते म्हणाले, इंदोलकर तुम्हाला काय पाहिजे. इंदोलकरांनी त्यावेळेस सरळ मागणी केली की महाराज तुम्ही रोज जगदीश्वराच्या मंदिराच्या दर्शनाला येता, तर या जगदीश्वराच्या मंदिराजवळ आम्हाला फक्त एक पायरी पाहिजे की तुम्ही दर्शनाला आल्यावर या पायरीवर तुमचा हा पदस्पर्श व्हावा. या ठिकाणी पुढे आल्यावर आपल्याला दिसते ते टकमकटोक. या टकमकटोकावरून स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्याला कडेलोट केला जात असे. आता आपण पुढे जाणार आहोत ते शिरकाई देवीच्या दर्शनाला. जसं की आपणा सर्वांना माहीत आहे की छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दिन जसा साजरा केला जातो, तसाच छत्रपती श्री संभाजी महाराज यांचाही राज्याभिषेक सोहळा दिन साजरा केला जातो. आम्ही ज्या दिवशी या किल्ल्यावर गेलो होतो त्यावेळेस शिरकाई देवीच्या मंदिराजवळ विधिवत या सोहळ्याचा पूजा विधी चालला होता. नाही तिथे दोन वेगळे मंगलमूर्ती गणपती बाप्पा आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आम्हाला हा सोहळा याची देही याची डोळा पाहायला भेटला. आपण पुढे येतो ते या मनोऱ्याच्या इमारतीजवळ. या मनोऱ्याचा इतिहास असा सांगतो की ज्यावेळेस महाराज एखादी मोहीम फत्ते करत असे त्यावेळेस या मनोऱ्यावरती भगवा ध्वज फडकवला जात असे. तुम्हाला आठवत असेलच, इयत्ता 4च्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये रायगडाचा फोटो म्हणून याच मनोऱ्याचं चित्र आपल्याला पाहायला भेटतं.
पुढे आपण येतो ते पालखी दरवाजाजवळ. याच पालखी दरवाजातून छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पालख्या जात असे. पुढे आपण येतो ते गंगासागर तलावाजवळ. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या नंतर जे सप्त नद्यांचं पाणी होतं ते या तलावात सोडण्यात आलेलं होतं. या तलावाचं पाणी 12ही महिने असतं. गंगासागर तलावाच्या खालील बाजूस आपल्याला लगेच दुसरा तलाव लागतो, तो हत्ती तलाव. हा तलाव पाहून झाल्याच्या नंतर आम्ही गड उतरायला सुरुवात केली. गड उतरत असताना या ठिकाणी आपल्याला काही तोफा पाहायला भेटतात. या ठिकाणी आपल्याला हे भक्कम बुरुज पाहायला भेटतात व यालाच लागून पुढे हा महादरवाजा आहे. किल्ला चढून यायचं म्हटलं तर आपल्याला या महादरवाजापर्यंत यायला 1 ते 1.5 तासाचा कालावधी लागतो. हा दरवाजा गोमुख आकाराचा बांधण्यात आलेला आहे. आजही हा सुस्थितीत व भक्कमपणे आपल्याला पाहायला भेटतो. आपल्या पूर्वजांनी व आपल्या आईवडिलांनी हा महाराजांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवला. आता आपली जबाबदारी आहे की आपण हा इतिहास आपल्या मुलांपर्यंत पोहोचवावा. महाराजांनी महाराष्ट्रामध्ये भरपूर किल्ले बांधले. किमान आपण 2 महिन्यातून एकदा तरी आपल्या मुलांना या किल्ल्याचं दर्शन घडवावं. किल्ला पाहायला आल्यावर प्रत्येकाने एक काळजी घ्यावी की आपल्याकडून या संपत्तीचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये व किल्ल्यावर कसल्याही प्रकारचा केरकचरा आपल्याकडून टाकण्यात येऊ नये. किल्ल्याचं दर्शन घडवल्याच्या नंतर मुलांना इतिहास माहिती होतो व त्याचबरोबर मुलांचा बौद्धिक स्तरही उंचावतो. मुलं शारीरिकदृष्ट्या भक्कम सुद्धा होतात. तर मित्रांनो, आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय शिवराय. आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला, लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा.